मंडळी, 2-3 दिवस एक बातमी ऐकायला येत होती, एक मुलगा नारळ डोक्यात पडून गंभीर जखमी झालाय. पण आज असं ऐकायला येते की त्या मुलाचा मृत्यू झालेला आहे. धावत्या लोकलमधून फेकलेल्या नारळाच्या जबरदस्त धडकेमध्ये एक मुलगा गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झालेला आहे. ही बातमी आहे वसईतली. अत्यंत धक्कादायक घटना आहे मंडळी ही. चालत्या लोकल ट्रेनमधून एक नारळ फेकला जातो आणि तो एका तरुणाच्या डोक्यावर आदळला जातो आणि तिथेच तो गंभीर जखमी होतो. त्या मुलाचं नाव आहे संजय भोईर. नारळ डोक्यात लागल्यामुळे तो गंभीर जखमी झाला, रक्तस्राव झाला आणि त्याला जवळच्या रुग्णालयात ॲडमिट करण्यात आलं होतं. माहिती अशी मिळते की संजय हा नायगाव आणि भाईंदरच्या दरम्यान असलेल्या पांजू बेटावरचा रहिवासी आहे. सकाळी 8:30 वाजता तो नायगाव स्टेशनकडे चालत चालत जात होता. कोणीतरी रेल्वेच्या खिडकीतून फेकलेला प्रसादातला नारळ त्याच्या डोक्यावर आदळला आणि तो गंभीर जखमी झाला. सुरुवातीला त्याला वसईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर पुढच्या उपचारासाठी मुंबईतल्या रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. पण डोक्याला गंभीर दुखापत आणि जोराचा मार लागल्यामुळे रक्तस्राव होत होता आणि त्यातच त्याचा मृत्यू झालेला आहे. या घटनेमुळे परिसरातील लोक हळहळ व्यक्त करत आहेत आणि त्या घटनेमुळे पांजू गावावर शोककळा पसरली आहे. लोकल ट्रेनमधून वस्तू फेकणे हा सामान्य प्रकार झालेला आहे. त्यामुळे अनेकदा अनेक लोकांना, पादचाऱ्यांना दुखापत होते. आता रेल्वे प्रशासन आणि नागरिक जागे झालेत थोडेसे. ट्रेनमधून फेकल्या जाणाऱ्या वस्तूंवर बंदी घालण्याची मागणी करत आहेत. विशेषतः निर्माल्य, नारळ, जुन्या मूर्ती, पादचाऱ्यांना गंभीर जखमा होतात. यावर बंदी घालण्यात यावी आणि हे दुर्दैवी प्रकार थांबले जावेत अशीच आपण आशा करूया. मंडळी, संजयला एक विकलांग बहीण आणि तो एकटाच कमावता होता. त्याच्या आईवडीलही याच खाडीत गेले. संजय एकटाच कमावता होता आणि त्याला एक बहीण आहे, ती पण विकलांग आहे. आता त्या बहिणीचं काय, हा प्रश्नच आहे. आपल्याकडे अशा घटना नेहमीच होत असतात, पण सरकार कधी लक्ष देते या गोष्टीकडे? ज्यावेळेस कुणाचा तरी मृत्यू होतो, कोणतरी दगावतं, काहीतरी अपघात होतो, त्यावेळेस सरकारला जाग येते आणि मग तिथे स्थानिक पदाधिकारी किंवा सरकारी कर्मचारी, अधिकारी त्यावेळेस ते लक्ष देतात. आता ते यावर कडक आणि कायदेशीर कारवाई व्हावी. सरकारने आता तरी जागं व्हावं. एक जणाचा जीव गेलाय आणि एक मुलगी अनाथ झालेली आहे.